नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात। यंदा शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हरतालिकेचं व्रत हे केलं जाणार आहे। या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती हे आहेत, त्यामुळे हरतालिकेचं व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये कोणालाही जमेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करावी हे आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। त्याचबरोबर लागणारे संपूर्ण साहित्य तसेच ही पूजा कोण कोण करू शकते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हरतालिकेचं व्रत कोणतीही स्त्री करू शकते। कुमारिका असेल, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या महिला सुद्धा हे व्रत करू शकतात। पार्वती मातेनं हे व्रत केलं होतं ते महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी। पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि तिला दर्शन देऊन तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला। तेव्हापासून विवाहित स्त्रिया, अविवाहित मुली पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत आचरण करतात। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य हे प्राप्त होतं व मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार हा मिळतो। यासाठी हे व्रत केले जाते। तर प्रथम आपण हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात। हरतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाळू। या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्यांची पूजा करणं हे या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग हा मानला जातो। यासाठी वाळू आपण स्वच्छ धुवून घ्यावी। त्याचबरोबर या पत्री देखील महत्त्वाच्या आहेत। फळं झाडं आणि फुलं झाडं, बेल, आगाडा, दुर्वा यांचा समावेश यामध्ये आपण करावा। तसेच 5 प्रकारची फळंही तुम्ही पूजेमध्ये घ्यावीत। महादेवांची पूजा असल्याने बेलपत्र, पांढरी फुलं, विड्याची पानं, आगाडा, दुर्वा, पिवळी फुलं, धोत्र्याचं फळ, फूल तसेच हळदी, कुंकू, अक्षदा पूजेमध्ये घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे शुद्ध पाणी, पंचामृत, विड्याचं साहित्य, चंदन, भस्म, श्री गणेशांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारीही घेतली तरीही चालेल। गणपतींसाठी साखर खोबऱ्याचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यावा आणि वस्त्रमाळही घ्यावी। तसेच दीप, धूप, कापूर आणि इथे आपण महादेवांबरोबर माता पार्वतीची देखील पूजा करणार आहोत, म्हणून ओटीचं संपूर्ण साहित्य आपण घ्यायचं आहे। तसेच दिवे पण आपण तयार करून घ्यावेत। मला मिळेल ते साहित्य मी हरतालिका पूजनासाठी घेतलेलं आहे, पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। शेवटी काय तर मनातील भाव हा महत्त्वाचा आहे। तुमच्याकडे जेही साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही घ्यावं। मनातील श्रद्धा ही महत्त्वाची आहे। मनोभावे आपण पूजा केल्याने निश्चितच आपल्याला पूजेचं फळ हे प्राप्त होतं, यात काही शंकाच नाही। तर मंडळी, हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घरातील स्वच्छता आधी आपण करून घ्यावी, स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। या दिवशी नवीन साडीही तुम्ही परिधान करू शकतात। तसेच साजशृंगारही करावा। त्यानंतर घरातील देवपूजा करून घ्यावी आणि नंतर देवघराजवळ जागा असेल तर तिथेही तुम्ही चौरंग किंवा पाट हा मांडू शकता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य जागा मिळाली त्या ठिकाणी पूजा ही मांडावी। ती जागा आपण स्वच्छ करून घ्यावी, त्यावर पाट किंवा चौरंग हा मांडावा, सुंदर रांगोळी काढावी। तर सर्वात आधी आपण वाळूचा महादेव बनवणार आहोत। पूजेला सुरुवात करण्याआधी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावावं आणि त्यानंतर पूजेला सुरुवातही करावी। ही वाळू पूजेसाठी आपण वापरणार आहोत, म्हणून ती आपण स्वच्छ धुवून घ्यावी किंवा तुम्हाला जर वाहत्या पाण्यातील वाळू मिळाली तर अतिशय उत्तम। या वाळूची महादेवांची पिंड बनवून आपण घ्यावी। अनेक जणांना असं वाटतं की घरात आपल्याकडे महादेवांची पिंड आहे तर मग त्या पिंडीची पूजा करू शकतो का? पण नाही, हरतालिकेच्या पूजेला वाळूची पिंड बनवूनच त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजाही करायची आहे। हरतालिकेची पूजा शक्य तितक्या लवकर आपण सकाळी करावी। या दिवशी सर्व महिलांनी दिवसभर आणि रात्रीही पूर्ण वेळ उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो। तर अशा प्रकारे पाटावर संपूर्ण शिवसृष्टीच आपल्याला काढायची आहे। महादेवांपुढे नंदी, पार्वती माता, तिच्या सखी ह्याही आपल्याला काढायच्या आहेत, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती।
म्हणून तिच्या सखी पण आपण काढाव्यात। अशा प्रकारे हरतालिका पूजनामध्ये गौरी बनवायच्या आहेत। तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तीही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात, आणि जर नसेल तर वाळूचेच आपण लिंबाच्या आकाराचे ढीग करून घ्यावेत आणि त्यांचीच आपण पूजा माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करावी। इथे मी माता पार्वती, तिच्या 2 सखी व नंदी असे काढले आहेत आणि पूजेत गणपतीही आपण ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण शिवसृष्टी पाटावर काढून घ्यावी। पिंडीचा निमुळता भाग जो आहे तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपण ते बनवावं। तर कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपण दीप हा प्रज्वलित करून घेतो, कारण अग्नीच्या साक्षीने पूजा केली तर ती पूजा देवापर्यंत लवकर पोचते असं म्हणतात। दिव्याला आपण हळदी कुंकू फूल अर्पण करावे। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोकही आपण म्हणावा। त्याचबरोबर कोणतीही पूजा करायच्या आधी आपण गणेश पूजन हे करत असतो। श्री गणेशांना शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण करावा। पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं व श्री गणेशांची स्थापना आपण करून घ्यावी। श्री गणेशांना चंदन, हळदी कुंकू, दुर्वा, अक्षता तसेच लाल फूल हे अर्पण करावे। त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही दाखवावा। आता आपण महादेवांची पूजाही करणार आहोत। वाळूचे शिवपिंड असल्यामुळे थोडंच पाणी व पंचामृत आपण टाकावं। शुद्धोदक स्नानम समर्पयामी, त्यानंतर आपण पंचामृताने स्नान घालावे। त्यावेळी पंचामृत स्नानम समर्पयामी असं आपण म्हणावं। त्यानंतर महादेवांना भस्म, चंदन, अक्षता असं अर्पण करायचं आहे। इकडे आपण माता पार्वती व तिच्या सखींचीही हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजाही करावी। सर्वांना फुलं अक्षता अर्पण करायची आहेत। त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ देखील आपण अर्पण करावी। तसेच महादेवांना अर्पण करण्यासाठी जे काही आपण साहित्य घेतलेलं असेल तेही अर्पण हे करावं। त्यामध्ये धोत्र्याचे फूल असेल, फळ असेल, बेलपत्र तसेच सर्व प्रकारची आपण पत्री जी घेतलेली आहे ती पण आपण अर्पण करावी। महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, ते आपण पालथे बेलपत्र अर्पण करावे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण पूजेदरम्यान करायचा आहे आणि त्यानंतर 4 किंवा 2 विडे आपण ठेवायचे आहेत। एक गणपतींचा व एक महादेव व पार्वतींचा असे विडे आपण ठेवावेत। एकावर एक असे 2 जोड आपण विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर विड्याचं साहित्य हे ठेवावं। त्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षता फूल हे आपण अर्पण करावं। तसेच माता पार्वतीला सौभाग्य वाणही आपण अर्पण हे करायचे आहे। त्यामध्ये ओटीचं संपूर्ण साहित्य हे घ्यावे। त्यामध्ये बांगड्या, कुंकू, हळद, टिकली, ब्लाऊज पीस असं संपूर्ण साहित्य आपण घ्यावं। अशा प्रकारे ओटीचे साहित्य तुम्हाला बाजारामध्ये इझिली हे अवेलेबल होत असतं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्री। या पत्री आपण पिंडीवर अर्पण करायच्या आहेत। जसं की आपण बेलपत्र अर्पण करतो त्याप्रमाणे पत्रीही अर्पण करावी। तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी ती पत्री स्पर्श करून बाजूलाही ठेवलेली आहे, पण तुम्ही पूजा करताना ती पिंडीवरच आपण ठेवायची आहे। तुम्हाला महादेवांची पिंड नीट दिसावी म्हणून मी ती बाजूला ठेवलेली आहे, पण तुम्ही पत्री ही शिवपिंडीवरच अर्पण करावी। पत्रीमध्ये तुम्ही फुल झाडं, फळ झाडं, दुर्वा, आगाडा, बेल यांचा समावेशही करू शकता। त्यानंतर दीपधूप पंचारती करून घ्यावी, नैवेद्य दाखवावा। त्यात आपण फळे, खोबरे, साखर, दूध असा नैवेद्य घेऊ शकतो। त्यावर आपण 3 वेळा पाणी हे फिरवावे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून मनोभावे नमस्कार हा करावा। स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आपण महादेवांना प्रार्थनाही करावी आणि मुली असतील तर त्यांनी इच्छित जोडीदार मिळावा यासाठी मनोभावे प्रार्थनाही करावी। पूजा झाल्यावर हरतालिकेची कथाही आपण वाचायची आहे। त्यानंतर महादेवांची तसेच हरतालिकेची आरतीही करावी। हरतालिकेची पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप आपण करावा। तर मंडळी, अशा प्रकारे हरतालिकेची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी आणि संपूर्ण साहित्य हे आपण पाहिलेलं आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। हरतालिकेची उत्तर पूजा कशी करावी याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड हा केला जाईल। श्री स्वामी समर्थ।